नमस्कार मित्रांनो, मी रोहित संतोष तांबळे. आपण आता जेवायला आलो, पण संकेत ऑलरेडी सकाळी नाश्त्याला 2 भाकऱ्या खाऊन आलाय. तो नका गर्लफ्रेंड सोबत या, खुश राहाल सुखी राहाल, एकदम मन समृद्ध आणि तृप्त होऊन जाईल. मित्रांनो, आता आपला संकेत आहे, आता झाडावरती चढणार आहे. एकदम माकडासारखा झाडावरती उड्या मारणार आहे. त्याला मी रूमवर पडीक लोक होतो, 2 दिवस आंघोळ केलेली नव्हती. रोहितची एक किडनी, डांगेची एक किडनी. नमस्कार मित्रांनो, मी रोहित संतोष तांबळे आणि तुमचं सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आणि आज आपण आलो आहोत ठाण्यामध्ये, आणि ठाण्यामधून आपण जाणार आहोत नमो गार्डनला. आणि त्याआधी आपल्याला भेटणार आहे आपले कॉलेजचे मित्रपरिवार. तर चला त्यांना भेटूया. निखिल, काय वाटतं तुला? कसं वाटतं भेटून? खूप थंडगार गार वाटतंय रे. आता पुढे बघूया. बाटू आहे, बाटू तुला काय वाटतं? आलो काय रे, मस्त वाटतं, बरेच दिवसांनी भेटले. आता आम्ही खायला जातोय. आणि आता आपल्यासोबत असणार आहे बामण, डांगे बामण. मला काय वाटत नाही, पण ठीक आहे. लाज वाटली पाहिजे. काही लोक म्हणतात भेटूया ट्रिप काढूया, पुण्याला जाऊया, हम्पीला जाऊया, आणि इकडे यायची तर ठाण्याला उलट होते महिन्यांची. आता महत्वाचे कार्यकर्ते भेटलेत, महत्वाचे कार्यकर्ते. संकेत कांबळे, भावी अध्यक्ष, म्युन्सिपालिटीचे अध्यक्ष. काय वाटतं, सांगा काय वाटतं? छान वाटतं. आणखी काय छान वाटतं सर्वांना. चला आपण आता खायला चाललो, पहिले खायला जाऊया. चला. पॅन्टीचा बट्टा काढून मारतोय. आज जेवणाची सोय झालेली आहे. तरीका भीक मागणे का? शिवसागर मध्ये चाललोय आपण जेवण्यासाठी. तर बघूया आता शिवसागर मध्ये आपल्याला काय खायला मिळतं. व्हेज आणि व्हेज रेस्टॉरंट आहे पूर्ण. हा डांगे असल्यामुळे आम्हाला व्हेजच खावं लागतंय, पण काय करणार, जाऊ दे. चला चला मग बघूया आता शिवसागर मध्ये. माझे कॉमन फ्रेंडने फोन केलेला, मी फोन केलेला, हॅपी बर्थडे वगैरे म्हटलं तिला, आणि म्हटलं आम्ही मुंबईत सगळे मित्रमैत्रिणी भेटणार आहोत. ती म्हणते कोण कोण भेटणार? म्हटलं रोहित आहे, बाटू आहे, संकेत आहे, मी पण जाणार आहे, आणि म्हटलं निखिल पण आहे. ती म्हणते मग निखिल आहे, निखिल मुंबईत आहे? मुंबईत नाही निखिल मुंबईचाच आहे. ती म्हणते म्हटलं तुला माहित नाही मुंबईचाच आहे ते? ती म्हणते नाही, मला म्हटलं काय तो कुठला नाही, गावठी बोल. गजब बेइज्जती है. मित्रांनो, आपल्याकडे इथे एक संकेत आहे, आणि आपण आता जेवायला आलोय, पण संकेत ऑलरेडी सकाळी नाश्त्याला 2 भाकऱ्या खाऊन आलाय. तो ऑलरेडी 2 भाकऱ्या खाऊन आलाय, आणि आता बोलते की मला भूक नाही लागली. काय करायचं, घ्यायचं की नाही? कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? ऑर्डर पण केलेले आहे, आणि ऑर्डरच्या वेळी मला बोलतो नाही, मला चपाती पाहिजे, 2 चपात्या पाहिजेत, 2 रोट्या पाहिजेत. म्हणजे खायचं तर आहे. 2 भाकऱ्या विचारायच्या पसलेल्या आहेत ऑलरेडी. मसाला पापड आलाय. हे बरं, त्याला बरं विचारायला बरं त्याने खाल्लं नाही का सकाळपासून? हा बघा हा जेवून आला सकाळी 2 भाकऱ्या, तरी पण बघा हावऱ्या का कसं खातो बघा. वाटू टेस्ट कर, कसं सांग, टेस्ट कर आणि सांग लवकर. अरे लवकर कसं आहे? हा पापड कसं आहे? ठीकठाक आहे. निखिलचा रिव्ह्यू घ्या. निखिल कसं आहे पापड? चांगलं आहे. मित्रांनो, आजची पार्टी ही या माणसाकडून असणार आहे की आम्ही 4 वर्षापूर्वी रूमवरती एकत्र राहायचो, आणि तेव्हा ठरलेलं की संकेतचं जर पोट कमी झालं तर संकेत पार्टी देणार आहे, नाहीतर डांगे आपल्याला पार्टी देणार होता. दोघं पण इथे आहेत, दोघं पण मोजतील, आणि कोच म्हणून पोट कमी झालेलं नाही, अजिबात कमी नाही झालं. इकडे बघ, याचा डिसिजन आपल्याकडे एक पंच आणलेला आहे, एक अंपायर. बाटू तो डिसिजन द्यायचा आहे. आपल्याला कळणारा जेवण कोण देणार, त्यासाठी मला आता पोट बघा. आपण जेवून पोट बघूया. ज्याचं कमी असेल तर संकेत देणार, आणि जर जास्त असेल तर मग डांगेकडून आपल्याला पार्टी फिक्स असतो. स्पॉन्सर आपल्याला भेटलेला, काही टेन्शन नाही. रिव्ह्यू द्यायचा, कारण त्याला वाटतं तुम्ही डिस्काउंट देते. बोल कसं आहे? मस्त फ्राईड झालेलं, टँगी सॉसेस आहेत. आज जरा भाज्या डिस्काउंट पाहिजे ना भाई. संकेत, अरे आता आपली पनीर रेसिपी पण आलेली आहे. पनीर. अरे ये लाजू नको भाई, ये माहितीये जो लग्न होणार आहे, पण डाएट नको करू भाई. संकेतने आपल्यापासून एक गोष्ट लपवून ठेवलेली आहे, ती सांगायची नाहीये. ती तुम्हाला पण एंडला रिव्हील करूया. आपण चेक केलंय आता, विनर संकेत आहे. संकेतचं पोट कमी झालंय, म्हणजे विनर संकेत झालाय, आणि आता बिल देतोय डांगीने बिल दिलेलं आहे पूर्णपणे. थँक्यू काका. चलो. मित्रांनो, आपण आहोत आता ठाणे वेस्ट मध्ये, आणि आपण आता चाललोय नमो गार्डन मध्ये.
तलाव पाली पण आहे इथे बाजूलाच, स्टेशनपासून वॉकिंग डिस्टन्सवरती तलाव पाली आहे. आणि तिथून आपण जाणार आहोत ते म्हणजे एक कुठे चाललो आपण, नमो गार्डनला. येस, नमो गार्डनला चाललो आहे. सो आता आपण तलाव पालीपर्यंत चालत जाऊ, तिथे थोडासा व्ह्यू बघू आणि तिथून मग आपण नमो गार्डनला जाऊ रिक्षा करून. तर पाहूया तलाव पाली आता सध्या तरी. काय वाटतं ना निखिल, काय वाटतं जेवण कसं होतं? जेवण खूप जास्त झालं आता. स्पॉन्सरकडे जाऊ आपण. स्पॉन्सर होते आजचे स्पॉन्सर श्रीकांत डांगे. स्पॉन्सर मी काय चांगलं होतं. एवढं पण काय खास नव्हतं जेवण, काय मजा नाही आली. पण ठीक आहे, फुकट फुकट मिळालं तर काय चांगलं होतं जेवण, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. पोट भरलं ना बस झालं. मित्रांनो आता बाडूचा लुक आहे तो लुक आपण एक्सप्लेन करणार आहोत. बाडूचा लुक बघा तुम्ही, काय वाटतं तुम्हाला? केबलचे पैसे मागायला आला बिचारा जिकडे इलेक्ट्रिकलच्या केबलचे पैसे मागायला आलाय. त्या बिचाऱ्याचे आता पैसे गोळा झालेत म्हणून तो आता इकडे आलाय, पण काय पार्टी दिली नाही त्याने. जाऊ दे चला. तुम्हाला कसा वाटला लुक सांगा जरा. बहुत बुरे लग रहे, तोबा तोबा तोबा, सारा मूड खराब कर दिया. मित्रांनो आपण आलोय आता तलाव पालीला. आपण पाहू शकता हे बघा तलाव पाली. हो, हे तलाव पाली आहे ठाण्यामध्ये, जे की स्टेशनपासून 5 मिनिटावरतीच आहे डिस्टन्सवरती. चांगला स्पॉट आहे, तुम्ही येऊ शकता इथे. पण आम्हाला तर जायचं आहे ते म्हणजे नमो गार्डनला. आणि हे मेंबर काहीचे डिस्कशन करत आहे. बघू आपण काय डिस्कशन. काय बोल ना, काय वाटतं? काय वाटलं? अरे हे इथे रात्रीचा सीन आहे भारी. तलाव पालीला बोटिंगला या कधीतरी. एकटे होऊ नका, गर्लफ्रेंड सोबत या. खुश राहाल, सुखी राहाल, एकदम मन समृद्ध आणि तृप्त होऊन जाईल. समझ रहे हो ना? तुला काय वाटतं बाटू, कसं आहे तलाव पाली? मस्त मस्त. मी पण येईल मे बी ऑपॉर्च्युनिटी. आता बाटूने मनावरती घेतलंय, पहिला बोलतो पोरगी पटवणार आणि मगच इकडे येणार. ठीक आहे चालेल, चला मग आम्ही निघतो आता नमो गार्डनला जायला. मित्रांनो आपण ठाण्यावरून तलाव पालीवरून रिक्षा पकडले नमो गार्डन साठी. काय केलं, ओला की उबर? उबर केलाय. 94 रुपयात आपण पोहोचणार आहोत नमो गार्डनला. सो आता रिक्षामध्ये बसलोय, ट्रॅफिक तर नाहीये जास्त, पोहोचू एक 10-15 मिनिटांमध्ये. तर भेटू डायरेक्ट आता नमो गार्डनला. मित्रांनो तर रिक्षातून उतरलो आपण आणि आता आपण आहोत गेटवरती. आणि इथून मला वाटतं तिकीट किती आहे? 20 रुपये आतमध्ये जायची तिकीट आहे. सो आपण आता तिकीट काढून आपले बाकीचे मित्र येईपर्यंत तिकीट काढून घेऊया आणि आतमध्ये मग त्यानंतर एंट्री करू. छान आहे, परिसर छान आहे आणि शांतता आहे. आज क्राऊड जरा जास्त दिसतोय कारण आज संडे आहे म्हणून. बघूया आतमध्ये किती क्राऊड आहे. स्पॉन्सर आपले चाललेत आता तिकीट काढायला. गर्दी आहे, क्राऊड बघू शकता तुम्ही. आणि आता इथे आपण काढणार आहोत तिकीट. ही लाईन आहे, आपल्याला जायची गरज नाही. 20 रुपये तिकीट आहे, हे तुम्ही बघू शकता. साठी 20 रुपये आहे. आज 30 रुपये. आज सॅटर्डे संडेसाठी 30 रुपये तिकीट आहे. मित्रांनो तिकीट आले, तुम्ही तिकीट पाहू शकता. आणि आता आपण चाललोय डायरेक्ट एंट्री पॉइंटला. मित्रांनो आपला संकेत आहे, नावाने लावला पागल, पोरी झाल्या ना पागल. लाजतोय. कैसा लगा मेरा मजाक? मित्रांनो हा एंट्री पॉइंट आहे आणि समोर बघताय फायनली. मित्रांनो आपण एंट्री केली आतमध्ये. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे पूर्ण जंगल टाईप मध्ये पण इथे व्ह्यू आहे आपल्याला. आणि दुसरं म्हणजे इथे तुम्हाला मॅप दिसेल, तर मॅप दाखवतो. हा पूर्ण मॅप आहे ग्रँड सेंट्रल पार्कचा. आणि त्यानंतर हा व्ह्यू बघा. आणि आता ही आहे अर्बन जंगल राईड आहे. हे बघा सगळे प्राणी आता आतमध्ये शिरलेत फोटोज काढायला, व्हिडिओज काढायला. सगळेच प्राणी शिरले ते बघा. हे बघा मस्त जंगल राईड आहे. इथून तुम्ही जाऊ शकता असे आणि तुम्ही इकडे जाऊ शकता. हे बघा मस्त आहे यार, मस्त आहे. डांगे थँक्यू, छान प्लेस आहे. मित्रांनो आता आपला संकेत आहे, आता झाडावरती चढणार आहे. एकदम माकडासारखा झाडावरती उड्या मारणार आहे. त्याला इकडे झाडे दिसतात सगळी. इकडे लवकर या माझ्या मागे, लवकर या भैया. या झाडावरती चढतोय. एक मिनिट मध्ये. एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. मित्रांनो बघा झाड बघा. हे झाड बघा, या झाडावरती संकेत चढणार आहे. आता संकेत चढला नाही तर मग संकेत संध्याकाळची पार्टी देणार आहे. तू डिसाइड. हा चढायचं वरती. ये हा चल ये चल बघूया चढतो काय वरती. चढलं तर डांगे पाडी देणार. जा बघू जा.
कोणी नाही, कोणी नाही. अरे जा नाही कोणी, जा इथपर्यंत. अरे जा ना यार, जा थांब, अरे जा इथपर्यंत. अरे जा कोण नाही जा. व्हिडिओ मला बघा व्हिडिओ. गेलो तर काय झालं? अरे तुला संध्याकाळी कॉन्ट्री नाही जा. वड्याच्या फिलिंग सोबत खेळ गेलेला आहे बघा इकडे. बघ पोरं खेळतात त्याच्यावर समोर. मित्रांनो आता गेम सुरू झालाय. हा छोटा मुलगा आहे. छोट्या मुलाचं नाव आहे सार्थक विरुद्ध डांगे, अशी एक जोरदार कॉम्पिटिशन आहे आता. ए मार, तू मार, तुझ्यासाठी फेअर आहे, मार. हा अरे डांगे कशाला मारतो लहान मुलांना, उगीच मारतो लहान मुलांना. हा बघा, हा तो चेहरा, हाच तो हरामखोर चेहरा आहे बघा, लहान मुलांना मारतो. याला अटक करा. शेक दिलाय. लहान मुलांना मारणारा चेहरा तुम्ही बघितलास ना आता. ए बाबू, हा घे, हा बाबू घे, मार तिला, मार, तोंडावर मार. ए तोंडावर मार. हा मार तोंडावर त्याच्या. अरे शाबास, असे टाळ. आणि अशा प्रकारे इथे डांगे हारलेला आहे. आणि डांगे अशा प्रकारे हारलेला आहे. डांगे हारलाय. इकडे पब्लिक वाढलेला आहे, डांगे हारलाय. आणि डांगेला मारण्यासाठी इथे खूप गर्दी झाली आता. डांगेला मारायला खूप गर्दी झाली आणि डांगे अशा प्रकारे हारलेला आहे. तर डांगे तू हे कर, क्विट कर डांगे, गेम क्विट कर. असं ना डांगे, असं ना, आमची जिरली. आमची जिरली. करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता. तर नमस्कार मित्रांनो, आपण आहोत आता नमो गार्डन मध्ये, ठाण्यामध्ये. आणि ठाण्यामध्ये तुम्ही पाहू शकता नमो गार्डनचं स्पेशालिटी म्हणजे आपल्याला इथे मिळणार आहे प्ले झोन आहे, स्पोर्ट्स अरेना आहे आणि थीम गार्डन आहे, सोबत लेक झोन पण आहे. आणि फक्त फी यायची 20 रुपये, जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं. आणि खूप मुलं सुद्धा खूप मस्ती करतात, तुम्ही बघू शकता. हे बघा, खूप मस्तीसाठी स्पेस आहे मस्त. जर मुंबईमध्ये तुम्ही बोर होत असाल तुमच्या रेग्युलरच्या लाईफमध्ये, किंवा तुम्हाला कंटाळा आला असेल ट्रेनचं ट्रॅव्हलिंग करून, तर नक्कीच या. इथे खूप स्पेस आहे आणि तुम्हाला शांतता मिळून जाईल संडेसाठी. मित्रांनो हा बघा, हा प्ले झोन आहे. हा खूप छान आहे प्ले झोन घसरगुंडीसाठी लहान मुलांना. काय बघ, आपण मोठ्या लोकांना एंट्री नाही, पण आम्ही आलोय. रिपोर्टर डांगे आपण या ठिकाणी बघतोय नमो गार्डन मधला आहे झिप लाईन आणि एम्पी थिएटर. इथं लहान लहान मुलांसाठी गेम इथं खेळले जातात. आणि इथं झिप लाईनचा थरार या ठिकाणी आपण लहान मुलं अनुभवू शकतात त्या ठिकाणी, अशी लहान मुलं. आणि इकडे आहे म्युझिकल जेम्बे. आणि त्यानंतर सगळे 7 सूर वाजवणारे सप्तसूर इथं या ठिकाणी ठेवलेले आहेत. वी कॅन एन्जॉय दिस ॲज एल्डर वी कॅन एन्जॉय दिस ॲज वेल. त्यामुळे लेट्स सी. लहान मुलांसाठी बरेच ऍक्टिव्हिटी आहे तिथे. आणि बघा आपली लहान मुलं बघा मागे. आपली लहान मुलं मागे एन्जॉय करतात काहीतरी. चांगलं आहे रे. पुढे 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 पुढे. हे बघ, हे बघ, आवाज बघायचा, आवाज बघ, आवाज बघायचा. वेट, मला ट्राय करायला दे. मित्रांनो आवाज बघा, आवाज बघायचा. अच्छा, हे बघा लहान मुलगी आले. वाजव वाजव वाजव. हा, वाजवण्याची पण पद्धत आहे. वा, मस्त आहे, मस्त आहे. मित्रांनो तुम्ही मॅप बघू शकता, जागोजागी मॅप लावला. आपण कुठे आहे? आपण इथं आहोत. यू आर हिअर. थीम गार्डन मध्ये आपण जाणार आहे आता. आणि जागोजागी मॅप पण आहे, त्याच्यामुळे तुम्ही हरू पण शकत नाहीत. मित्रांनो आपण चाललो होतो थीम गार्डनला. आपण स्पोर्ट्स झोन बघितला, प्ले झोन एरिया. आणि आता आपण इथून निघालो आणि चाललो आपण थीम गार्डनला. तिकडे बघूया कसं असणार आहे ते थीम गार्डन. आपण आता एंट्री करतोय थीम गार्डनला, जे की माझ्या मागे तुम्ही बघताय. हा एंट्रीचा पॉइंट आहे. आणि गेट कशा प्रकारे बनवलाय तो बघा तुम्ही मागे. हा गेट आहे थीम गार्डनचा. माझ्या मागे पाहू शकता तुम्ही, पूर्ण थीम गार्डन आहे, पूर्ण स्पेस आहे, ओपन स्पेस आहे. तुम्ही क्रिकेट खेळू शकता, तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळू शकता, शांतपणे बसू शकता. आता सध्या ऊन आहे इथे, कारण दुपारची वेळ आहे, दुपारचे 3:30 का 4 वाजलेले आहेत. पण खरंच खूप स्पेस आहे इथे सर्व काही गेम खेळायला लहान मुलांसाठी, किंवा आपण इव्हन मोठ्यांसाठी सुद्धा. जर विरंगुळा घालवायचा असेल तर इथे या, छान स्पेस आहे थीम गार्डनमध्ये. मित्रांनो त्याच्यासोबतच पॅरलली म्हणजे जापनीज गार्डन आहे. जापनीज गार्डनमध्ये आपण आता बघतोय. हे बघा, आता जपानला तर मी कधी गेलो नाही, परंतु हे काहीतरी जापनीज गार्डन आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे बनवलेलं आहे. गार्डनमध्ये आपण जपानवरून हरित ग्रीन कोनिन चेवा आहे इथे. आणि सोबतच तुम्ही बघताय, हे बघा वेगवेगळ्या प्रकारचं असं काहीतरी बनवलं आहे इथे. ठीक आहे, चांगलं आहे, फोटोशूटसाठी व्ह्यूसाठी वगैरे चांगलं आहे जापनीज गार्डन. मित्रांनो हे बघा, चायनीज गार्डन आहे इथे. हा हे बघा
चायनीज गार्डन आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघ, याच्यामध्ये त्यांनी काय दिलंय, काहीतरी तलाव बनवलं छोटा छोटा. मासे तर नाहीये त्याच्यामध्ये, मासे मेले त्याच्यामध्ये. संकेतने मासे मारून खाल्ले सकाळच. हा 2-3 मासे आहेत त्याच्यामध्ये. आणि हे पूर्ण आहे तुमचं चायनीज गार्डन. फोटोशूट बघा मित्रांनो, हे आमचे फोटोग्राफर आहे आणि हा आमचा कोण आहे रे तू? पोज बघ त्याचे. पोज बघितली काय? तिकडे बघा सांगतोय. हा निखिल आहे आणि निखिलचा गॉगल आहे. गॉगल घे. आम्ही गॉगल रोहितच्या गर्लफ्रेंडला गिफ्ट करणार. रोहितच्या गर्लफ्रेंडसाठी ठेवलेला आहे स्पेशल. निखिल गॉगल घे. ज्या दिवशी येईल तेव्हा घालून परत इथे बसेल. रोहितची गर्लफ्रेंड काय शाळेत आहे काय? वाटत तुला कसं वाटतंय? काय काय इकडे शाळेत शाळेत बाटूला गॉगल गिफ्ट दे. आज सुट्टी आहे म्हणून आलोय फक्त गार्डन मध्ये. उद्या जायचं आहे. गॉगल गिफ्ट दे. तुम्ही मला काय गॉगलचे मालक भेटलेले आहेत. तुझा गॉगल आहे? तुझा गॉगल आहे का? अरे यार, गॉगल कोणाचा आहे मग? तू घेऊन टाक. तुला गॉगलचे मालक काही भेटत नाहीत, परंतु ठीक आहे, चला आम्ही निघतो इथून. मित्रांनो, आपण तिथे होतो, आता आपण इथे आलोय ग्रीक आर्किटेक्ट मध्ये. आणि हे ग्रीक आर्किटेक्ट आहे, तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे डिझाईन केलं. हे खूप छान रित्या डिझाईन केलं हे ग्रीक आर्किटेक्ट. आणि निखिल आहे. निखिलला बिचारायला फोटोचे काय वेळ लागलेला आहे, ते वेळ लागलेला आहे. पोच बघा तुम्ही, त्याला वाटतं मी ग्रीक आर्किटेक्ट मध्ये आलो, मी म्हणजे राजा झालोय. पण हा राजा नाहीये. आणि हे बघा तुम्ही पाहताय स्ट्रक्चर कसं आहे ते. चला मित्रांनो, इथला जबरदस्त व्ह्यू म्हणजे लेक साईड व्ह्यू. आणि आपण तिकडे चाललोय, खूप छान आहे. मी पण तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट. हा बघा मित्रांनो, लेक साईड व्ह्यू, जबरदस्त व्ह्यू आहे लेक साईडचा. एकदम जबरदस्त फील येतोय एकदम. रिअल इस्टेट मध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता. तुम्हाला संध्याकाळचा व्ह्यू पण संध्याकाळचा व्ह्यू पाहिजे असेल तर रिअल इस्टेट मध्ये इन्व्हेस्ट करा. आणि हा व्ह्यू बघा मित्रांनो, आपण लेक साईडला आहोत आणि इथे बोटिंगची सुद्धा व्यवस्था आहे, परंतु बोटिंग आज बंद आहे. आणि मला वाटतं काहीतरी मेंटेनन्सचं काम चालू आहे. पण इथे पब्लिक पण क्राऊड आहे बऱ्यापैकी, जास्त पण क्राऊड नाही आहे. पण व्ह्यू चांगले आहे, शांतता आहे. आणि सावली थोडीशी कमी आहे इथे बसण्यासाठी, थोडी सावली आहे इथे. एक व्हिडिओ केला, जबरदस्त व्हिडिओ केला एकदम, म्हणजे कॉलेजचे किस्से वगैरे सांगत होतो. 5 मिनिटाचा व्हिडिओ होता, कॉलेजचे किस्से सांगतो. आणि हा बघा हरामखोर बघा. या हरामखोराने व्हिडिओ चालूच नाही केला. आम्ही पूर्ण अँगल घेऊन तिथे बसलोय, किस्से सांगतोय. आणि आता हा बोलतोय की मी काहीच केलं नाही रेकॉर्ड. म्हणजे आमची सगळी मेहनत फुकट गेली, आता आम्हाला पुन्हा मेहनत घ्यावी लागेल. आणि वर सॉरी पण बोलतोय हरामखोर. भाई मारो मुझे, नहीं ये मजाक हो रहा है, 1 सेकंड यार. फालतू मध्ये पेपर भरणारी जी पोरं असतात ना, फर्स्ट क्लास आहे मला. पेपर भरणारी जी पोरं फर्स्ट क्लास आहे मला. असतात. हा, तर ही गोष्ट आहे एका संध्याकाळची. आमची एक्झाम चालू होती आणि हा बाटू घाबरलेला. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. आणि आमच्याकडे आम्ही रूमवर पडीक लोक होतो, 2 दिवस आंघोळ केलेली नव्हती. आणि अचानक आम्हाला फोन आला की हॅलो, हॉस्पिटलवरून फोन आला की हॅलो, बाटू आजारी पडलाय, ताप आला, याला हॉस्पिटल न्यावं लागेल. आम्ही दोघं गेलो, रोज आणि मी गाडी घेऊन, डायरेक्ट हॉस्टेलमध्ये गाडी घेऊन बाटूला पिकअप केला, पॅरासिटामॉल घेतली, बाटूला रूमवर आणून झोपून दिला. निखिलचा विचार चाललाय इथे रूम बघायचा. हे बघा या बिल्डिंग मध्ये. काय वाटतं निखिल? रोहितची 1 किडनी, डांगेची 1 किडनी द्या ना. संकेत बोलतो. बाटू काय बोलत नाही. निखिल, तुला संकेतचे 6 करोड सोडशील तेव्हा तुला इथे फ्लॅट येईल बघ. मित्रांनो, निवांत अशा गप्पा मारून आता आपण निघतोय घरी जायला. आणि हा व्हिडिओ आता आपण इथे समाप्त करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नक्कीच भेट द्या कोणत्या रे नमो गार्डनला, जे की ठाणेमध्ये आहे, वेस्टमध्ये. चला बाय बाय. बाय बोल.